ह्या बँकेला तुम्ही परत कधी जाणारच नाही. मी असं का म्हणतोय ते शेवटी तुम्हाला समजलच. टापटीप आवरलो, काढलो स्कूटी, घेतलो सुरजाला आणि आलो गडिंग्लजला. बँकेत आलतो कारण त्याचं एकदम सोपं 5 मिनिटाचं काम होतं. एटीएम साठी अप्लाय करायचं होतं. तेवढ्यात मला गांधींचा हा कोड दिसला, पण तसं इथं कोण रिस्पेक्ट करते असं वाटलंच नाही. तिथून मग चालू झालं नुसता फेऱ्या. 7 नंबरवरून 5 नंबर, 5 वरून 4, 4 वरून 2, 2 वरून 7 आणि शेवटी काम संपलं 3 नंबरवर. मला इथं हा प्रश्न पडला की जर आजी आजोबा आले तर त्यांचं कसं व्हायचं. आपल्याला जेवढा ताप होतोय तर त्यांना किती ताप होत असेल. मला वाटत नाही या बँकेचं नाव सांगणं एवढं गरजेचं आहे, कारण तुम्ही ओळखलाच असशील, तुमच्याबरोबर अशा गोष्टी झाल्याच असतील. इथलं सिस्टीम बदलणं गरजेचं आहे असं कोणाकोणाला वाटतं त्यांनी कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि जाता जाता तिथला दादा मला म्हटला इथं चुकून पण अकाउंट ओपन करू नको. त्यावरून आपल्याला समजतं तो दादा केवढा संतापलेला असेल. आता सुरजाची रिॲक्शन ऐका. झालं काय काम तुझं? किती मोठं होतं काम? किती तास लागेल? 1 तास लागला. 1 नंबरवर 2 नंबरवर 2 नंबरवर 4 नंबरवर काउंटर फक्त